आंखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा, कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा। पत्थर समझता है मेरा चाहने वाला मुझको, उसने मुझे छूकर नहीं देखा। बरेच कलाकार या ठिकाणी आज आहेत। लिहून बरंच दिलं पण माझ्यासाठीच राहिलं नाही। तरीही एक श्रद्धांजली म्हणून थोडंसं गाऊन पुढचे गायक बाकीचं गातील। राहून वाटते मनाला गेलास कुठे तरी, की राहून वाटते मनाला गेलास कुठेतरी, आता ही साजनला असंच वाटतं की आहेस कुठेतरी। येत अशी जर जवळ माझा समजा धांदल त्याची सुरू झाली। माझ्यासोबतचं बॉन्डिंग सांगतो तुम्हाला सुशीलचं। येत जवळशी जर माझा चाहून त्याची सुरू झाली, असाच झळकत राहील मी असाच, पण आईची शपथ माझ्या पार्टीची शोभा दिली। पण आईची शपथ माझ्या पार्टीची शोभा दिली। कारण प्रत्येकाने काय काय गायलं, पण सुशील फार मोठा साई भक्त होता। प्रत्येक वर्षी सुशील, स्वप्नील हे सगळं कुटुंब पुण्यातून शिर्डीपर्यंत चालत जायचं। त्यामुळे एक साईबाबांचा विषय मी सादर करतो की इतकी सेवा करून जर त्या सकट कुटुंब काय बोलते त्यांचं मन, की आम्ही आमचं पोरगं चालत यायचं बाबा, मग इतकी सेवा करून जर आमच्यावरती ही मिळत असेल तर त्याला कसं आम्ही दादा तरी म्हणू, इतके कठोर मन कसं काय झालं। अरे कसं बोलावं साई बाबा तुम्हा दाता,
की इतकं कठोर मन जर तुमचं असेल तर मग तुम्हाला आम्ही दाता का म्हणावं? एका आईचं मन बोलतंय का, भावाचं बोलतंय का, पत्नीचं बोलतंय का, बाळाचं बोलतंय? कसं बोलावं साई बाबा तुम्हाला, आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता की साईबाबा तुम्ही कठोर का झाला हा त्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्या बाबाला कसं बोलावा साईबाबा तुम्हा दाता, साईबाबा तुम्हा दाता, आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, पोटच्या बाळाचा विचार करायचा होता. आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, पोटच्या बाळाचा विचार करायचा होता. आमच्या आसपास केदार यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र क्षेत्रात गायिका शिवानी कदम यांच्या वतीने सुद्धा पुन्हा एक जण सुद्धा या ठिकाणी आणि आमच्या भावांकडून 200 रुपये परत झालं पाहिजे. या ठिकाणी राहुल शिंदे पुण्याचा राहणार माझे वस्ताद चंदन कांबळे यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये. आदर्श आजय गायकवाड माझा पुतण्या याच्याकडून सुद्धा या ठिकाणी, तसेच आमच्या मातोश्री मोठ्याची आई जिनं काळजावरती दगड ठेवून असा हा दिवस सण केलेला आहे. आम्ही जन्म जरी वेगवेगळा घेतला असला या ठिकाणी पुण्याचे सर्वात लाडके कलाकार आणि कलाकारांवरती आतुरात प्रेम करणारे आणि आपल्या सोबत घेऊन चालणारे आमच्या आदरणीय ऋषिकांत उर्फ यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सनी पाटोळे यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचा ढोलकपटू दादू काळुके यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सप्रेम भेट. धुम्मा नेटके यांच्या वतीने या ठिकाणी प्रेमाची भेट. राहुल शिंदे यांच्या वतीने प्रेमाची भेट. ओंकार पुढे यांच्या वतीने प्रेमाची भेट. आमचे पाजी यांच्या वतीने प्रेमाची भेट. संविधान ग्रुप राकेश सोनवणे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने 500 रुपयाची भेट. आमचे मुद्दू माऊली जाधव यांच्या वतीने 200 रुपयाची भेट. तसेच आमचे रमेशजी जाधव यांच्या वतीने प्रेमाची भेट. कसं बोलावं साई बाबा तुम्हाला, कसं बोलावं साई बाबा तुम्हाला, कसं बोलावं साई बाबा तुम्हाला, कसं बोलावं साई बाबा तुम्हाला. आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, पोटच्या बाळाचा विचार करायचा होता. आमच्या सुशीलला तुम्ही घेता घेता, पोटच्या बाळाचा विचार करायचा होता. महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकी सम्राट ज्याला ढोलकी पण घाबरते असे ओंकार इकवले यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी 500 रुपये भेट. तसेच सुशीलच्या व माझ्या आजी
यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी सुशीलच्या आठवणीमध्ये कपडे भेट झाल्यावर तबला मास्टर बनसोडे दादा यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलक सम्राट संतोष घाडगे यांच्या मातोश्री धनुषा आजी यांच्या वतीने या ठिकाणी सुशील चातुर्णीमध्ये प्रेमाची भेट सुशील चातुर्णीमध्ये पुन्हा एकदा 500 रुपये आमच्या सुशीलला हे सुशीलच्या बायकोचं मन बोलतंय माझ्या धान्याला तुम्ही जगाचे कैवार आहेत ना माझा नवरा तुमच्याकडे चालत यायचा ना मग तुम्हाला एवढी तरी जाण पाहिजे होती ना बाबा माझ्या धान्याला तुम्ही पोटच्या बाळाचा विचार करायचा कंपनीचे मालक कोणा जाधव यांच्या वतीने 200 रुपये तसेच प्रकाश जिंकले महाराष्ट्राचे ख्यातनाम कलाकार अभिनेते यांच्या वतीने या ठिकाणी 500 रुपये तसेच माझा शिष्य केशव बनसोडे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आमची वनाईकडून सुद्धा हे सुशीलच्या बायकोचं मन बोलतंय की माझ्या पोटाचे बाळ आहे त्या बाळाचा तरी विचार करायचा होता साईबाबा तुम्ही आणखी तिची व्यथा ती मांडली आहे माझं प्रेम तुम्हाला ही कळालं माझं प्रेम तुम्हाला ही कळालं की बाबांना भांडणं चालत होतं त्यांचे माझं प्रेम तुम्हाला ही कळालं कुंकू पुसून तुम्हा काय हो माझ्या आईकडून प्रेमाची भेट तसेच संजय शिंदे माझे बंधू यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सुशील चातुर्णी भेट माझं प्रेम तुम्हाला माझं प्रेम तुम्हाला माझं कुंकू पुसून काही
शिष्य कृष्णा पाटोळे यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट. कसा बोलू साई बाबा तुम्हाला साई बाबा करता आमच्या सुशीलला तुम्ही नेता आमच्या सुशीलला तुम्ही नेता आईचं म्हणणं बोलतोय काय माझ्या डोक्याला तुम्ही नेता नेता त्याला टोके आम्हीच म्हणायचो. स्वप्नील सकट गोट्याची आई मी. माझ्या डोक्याला तुम्ही नेता नेता माझ्या डोक्याला तुम्ही नेता नेता आईच्या मायेचा विचार करायचा महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका रेश्मा साळवे यांच्या वतीने या ठिकाणी प्रेमाची भेट. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवाल आमचे सुलतानबाई यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट. आमच्या स्वप्नीकडून सुद्धा 500 रुपयाची भेट यायला लागली. सारिका बोंडवे हिच्याकडून सुद्धा या ठिकाणी या गाण्यासाठी प्रेमाची भेट आली. माझा भाऊ जय संदीप शिंदे मस्के जय संदीप मस्के यांच्या वतीने सुद्धा या गाण्यासाठी प्रेमाची भेट. सारं तुमच्यावरी सोडून द्यायचा सारं तुमच्यावरी सोडून द्यायचा स्वप्नील सकटचं म्हणणं बोलतोय आता. सारं तुमच्यावरी सोडून द्यायचं रणजित खंडागळे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांच्याकडून मी मगाशी 500 आणि आता परत आले. सारं तुमच्यावरी सोडून द्यायचं पायी पायी तुमच्या शिर्डीला जायचा एवढं करून ही तर ही वेळ आहे म्हणून कसा बोलावा साई बाबा तुम्हाला कसा बोलावा साई बाबा तुम्हाला या ठिकाणी आमचे बंधू स्वप्नील सकट यांच्या वतीने या गाण्यासाठी प्रेमाची आली. आमच्या भगिनी यांच्याकडून देखील 200 रुपयाची भेट. माऊली ऐका ऐका ऐका. सारं तुमच्यावर सोडून द्यायचा बंधू माझा चालत शिर्डीला यायचं. एवढं करून तर ही वेळ आहे म्हणून स्वप्नीलचं मन आता काय बोलतोय. मग कसा बोलू सांगा साई बाबा तुम्हा दाता साई बाबा तुम्हा दाता
आमच्या सुशीलला तुम्ही नेता नेता पालखीमध्ये काय होईल आता आमच्या सुशीलला तुम्ही नेता नेता हे सगळे विचार साईबाबांनी करायचे पालखीमध्ये गेल्यानंतर सुद्धा विचार साईबाबांना पडेलच आमच्या सुशीलला तुम्ही नेता नेता आरती वाजवायचं काम सुशीलकडे होतं मानाची पहिली पालखी जी पुण्यातून निघते त्या पालखीमध्ये नित्य नियमानं आरती वाजवण्याचं काम हे स्वप्नील आणि सुशील ह्या दोघांकडून होतं आमच्या सुशीलला तुम्ही नेता हे विचार साईबाबांनी करायचे राहुल हे विचार आपण नाही साईबाबांनी करायचे का तर पालखीमध्ये आरती वाजवण्याचं काम ह्या दोघांचं होतं आमच्या सुशीलला तुम्ही नेता नेता कोण वाजवल विचार करायचा सागर विषय यांच्या वतीने देखील प्रेमाची भेट आणि आमच्या पाहुणे दादाकडून प्रेमाची भेट महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक माझे बंधू अमोल सकट यांच्या वतीने सुद्धा प्रेमाची भेट आमच्या सुशीलला तुम्ही नेता आमच्या सुशीलला तुम्ही नेता कोण वाजवल विचार करायचा अशोक कांबळे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाची भेट तसेच बंटी मस्के यांच्या वतीने सुद्धा प्रेमाची भेट आमच्या बंधूंना प्रेमाची भेट तसे महाराष्ट्र ख्यातनाम गायक आला बाबूराव भेट रोमिओ कांबळे यांच्या वतीने सुद्धा प्रेमाची भेट संकेत शिंदे हडपसर लवजी शक्ती सेनाध्यक्ष यांच्या वतीने प्रेमाची भेट का पावली जाधव यांच्या वतीने सुद्धा प्रेमाची भेट आलेली आहे का त्या ठिकाणी माझे चुलते अमोल कांबळे यांच्या वतीने ही प्रेमाची भेट आली ह्या बाळाकडनं मी 2-3 वेळा आली तसेच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक रामभाऊ अवघडे म्युझिक कंपनी सर्व आमचे आजोबाबा रामभाऊ अवघडे यांच्या वतीने प्रेमाची भेट श्रेजा सावंत प्रतीक सकट यांच्या वतीने या ठिकाणी प्रेमाची भेट का भाग्यवान मी समजतो स्वतःला ही चाल परला चिंतेची आहे पुढे दादा आता सुशीलचं पण काय बोलतोय भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले हे ऐका माझ्या वास्तव ऐका आता सुचलंय भाग्यवान मी समजतो स्वतःला आमच्या ताईंकडून सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट रोमिओ ऐक रे बाबा हे आता सुचले भाग्यवान मी समजतो स्वतःला भाग्यवान मी समजतो स्वतःला
माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले मी निघालो त्याच गावाला ऐका भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले मी निघालो त्याच गावाला मी निघालो त्याच गावाला ज्या गावाला सुनील सकट पकड़ा सुनेगा भाग्यवान मी समजतो स्वतःला सुशील सकटचं मन बोलतंय भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले मीही त्याच मीही आता गावाला निघालो मीही त्याच आता गावाला निघालो कुठल्या मीही त्याच आता गावाला निघालो ज्या गावाला सुनील सकट भाग्यवान मी समजतो स्वतःला भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले भाग्यवान मी समजतो स्वतःला माझ्यामुळे तुमचे डोळे ओले झाले मीही त्याच गावाला मीही त्याच निघालो गावाला मीही त्याच निघालो गावाला ज्या गावाला सुनील सकट
Thank you.